विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एंडसेमचा पेपर देताय आणि मला भरपूर साऱ्या मुलांनी काही 2-3 प्रश्न विचारले, ते मी इथे कव्हर अप करतो. जसं तुम्ही प्रश्न बघत असाल आणि हे महत्त्वाचे प्रश्न आहे. ओके, आत्ताच मला पीके कॉलेज आहे पुण्याजवळ मनसर वगैरे कुठल्या भागात, तिथे एका मुलाचा एक कॉल आलेला मला, सुरेश म्हणून, की सर आमचा पेपर आहे मेकॅनिकलचा, थोडा थेरॉटिकल, थोडा एमसीक्यू टाईप, सॉरी थोडा थेरॉटिकल आणि हे न्यूमरिकल टाईप पेपर आहे. सो मला हे कळत नाही की मी मागच्या वेळी पण फुल मार्कांचे पेपर लिहिले होते पण मार्क कमी पडले, मला किती मार्क साठी किती लिहायला पाहिजे हे विचारलं होतं. तसंच भरपूर मुलं विचारत असतात, ते महत्वाचे क्वेश्चन इथे कव्हर करतोय जेणेकरून तुम्हाला एंडसेम मध्ये फायदा होईल. पहिला प्रश्न आहे की 5-8 मार्क साठी किती लिहायला पाहिजे. मित्रांनो, जर प्रश्न 5 किंवा 5 पेक्षा कमी मार्कला असेल तर हे एक पेज आहे, बरोबर. हे पेजची साइड 1 हे आपण म्हणूया, हे पूर्ण पेज आहे, त्याची ही साइड 1 आणि त्याच पेजची साइड 2 म्हणजे पाठपोट मिळून 2 झाले, बरोबर. जर 5 मार्काला किंवा 5 पेक्षा कमी असेल तर हे 2 पेजेस पर्यंत आन्सर लिहायला पाहिजे. आता राहिलं आयडियली, असं नाही की एवढं लिहायलाच पाहिजे. कधी कधी काही प्रश्नांचं आन्सर एकदम शॉर्ट मध्ये असतं पण ते स्पेसिफिक असतं, कन्सेप्च्युअली असतं. सो त्या केसमध्ये 2 पेजेस भरतील असंही नाहीये, हे क्लिअर करून घ्या. सो हे टॉपिक वाईज व्हॅरी होऊ शकतं, म्हणजे टॉपिक वाईज बदलू शकतं. ओके, काही ठीक, जसं मी पुन्हा सांगतोय, काही प्रश्नांना असं नाही की 5 मार्कला 2 पेज भरलेच पाहिजे तरच 5 भेटेल. साधा अर्धा पेज जरी लिहिलं एवढं तरी एवढंच लिहिलं, हे नाही लिहिलं तरी 5 पैकी 5 भेटतात. ते टॉपिक नुसार चेंज होतं, त्या कॉन्सेप्ट आणि टॉपिक नुसार. ओके, हे पहिलं क्लिअर करा. ओके, सेकंडरी तरी पण आपण जनरली आयडियल म्हणायला गेलो तर हे पहिलं पेज आणि हे दुसरं पेज, ऍटलीस्ट इथपर्यंत हे फुल पेज आणि इथपर्यंत एवढं जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला 5 पैकी 4-5 पर्यंतही मार्क भेटू शकता. ओके, आता राहिलं 5 पेक्षा जास्त मार्क असेल म्हणजे 6 पर्यंत एवढं ओके आहे. हे फुल पेजेस 6 मार्कला असेल तर 2 फुल लिहा. 7 ते 8 मार्काला जर प्रश्न असेल, 9 मार्कला असेल तर हे पेज आणि दुसरं पेज आहे सेकंड पेजची पण साइड 1 ही फुल पेज लिहा. 1, 2 आणि 3 एवढं लिहा. सो 8 मार्कापर्यंत तुम्हाला एवढं लिहिलं तर तिथे फुल मार्क भेटू शकता. फुल म्हणजे फुल भेटू शकता किंवा 1-2 मार्क कमी भेटू शकतो. हे क्लिअर झालं, 2 गोष्टी क्लिअर केल्या. 5 मार्कसाठी किंवा 8 मार्कसाठी असं जरुरी नाही की दोन्ही पेज लिहा, ते डिपेंड्स ऑन क्वेश्चनवर ठरतं. काही क्वेश्चनला छोटंच असलं तरी फुल मार्क भेटून जातात, पण जनरली मॅक्सिमम क्वेश्चनला तुम्हाला लिहा लागतं. 7-8 मार्कांपर्यंत तुम्हाला 3 पेज कव्हर अप व्हायला पाहिजे आणि अक्षर चांगलं काढा, आपाप चांगल्या हाताने सर पेपर चेक करून घेतात. मग दुसरं राहिलं न्यूमरिकल मध्ये स्टेप्सला मार्क असतात. ऑब्विसली कुठलाही इंजिनिअरिंगचा विषय असो, न्यूमरिकल असो किंवा डेरिव्हेशन असो, त्याला स्टेप्सला मार्क असतात. ओके, मग त्याच्या रिगार्डिंग जर तिसरा प्रश्न येतो की हे सेम न्यूमरिकल सब्जेक्ट कुठले असो, मॅथमॅटिकल असो किंवा कुठलेही न्यूमरिकल कुठल्याही ब्रांच असो, त्यांना स्टेप्सला मार्क असतात. अल्गोरिदम असतील, डेरिव्हेशन असेल तर त्यांना स्टेप्सला मार्क असतात, लक्षात ठेवा. त्यामुळे हा नवीन क्वेश्चन त्याला ऍड होतो की अर्धा सॉल्व्ह झाला डेरिव्हेशन किंवा न्यूमरिकल किंवा प्रॉब्लेम अर्धा सुटला, पहिल्या 2 स्टेप बरोबर आल्या, खालच्या चुकल्या, मग किती मार्क भेटतील. सो समजा 5 मार्काचं गणित, उदाहरणार्थ 5 मार्काचं गणित आहे आणि 3 स्टेप आहे, बरोबर. मग कसं राहील या केसमध्ये, स्टेप 1 ला समजा 1 मार्क आहे, स्टेप 2 ला 2 आहे, स्टेप 3 ला 2 मार्क आहे, याला 1 मार्क, याला 2 मार्क, याला 2 मार्क, असं 5 मार्काचं डिस्ट्रीब्युशन असतं. एक जनरल सांगतोय. मग तुमच्या या 2 स्टेप बरोबर आल्या तर तुम्हाला 3 मार्क भेटताय, हे 2 मार्क फक्त तुमचे जातील, पण हे तर भेटताय, कळालं. सो हे महत्वाचे क्वेश्चन होते जे मला इथे कव्हर करायचे आहेत. उमेद आहे तुम्हाला हे क्वेश्चन कळाले असतील. अजून काही डाऊट असतील, बारीक सारीक काही डाऊट असो, मला ते विचारा. तुमच्या प्रत्येक डाऊटला तुम्ही बघत असाल आम्ही 100% कमेंटला रिप्लाय देतो. इंस्टाग्रामला असो आमच्या किंवा आमच्या पर्पल हॅटच्या ह्या युट्यूब चॅनलवर असो किंवा पर्पल हॅटच्या ऍप्लिकेशन वरती तुम्ही चॅटमध्ये वगैरे क्वेश्चन विचारलेला असो, प्रत्येक ठिकाणी आमची सपोर्ट टीम इतकी स्ट्रॉंग आहे की प्रत्येक तुम्हाला 100% कमेंट रिप्लाय आम्ही देतोय. या गोष्टीवरच आम्ही काम करतोय की 100% मुलांना कमेंटचा रिप्लाय झाला पाहिजे, मुलांचे डाऊट सॉल्व्ह झाले पाहिजे. ओके, याच्यासाठी ऍटलीस्ट आम्ही मर्यादा ठेवली की ऍटलीस्ट 12 ते 15 तासात, कारण तुम्ही रात्री 12 वाजता कमेंट केली तेव्हा तो ऑफिस बंद राहील, त्याची रिप्लाय दुपारी 12 पर्यंत तरी आम्ही देतोच. म्हणजे 12 ते 15 तासाच्या अंदर, एवढा तर वेळ लागतच नाही, पण जे जनरली आम्ही ठेवलंय की 12 ते 15 तासाच्या आता अंडर 100% कमेंट रिप्लाय मुलांना द्यायची. सो मित्रांनो, काही डाऊट असला कमेंटमध्ये लिहा, कुठली महत्वाची व्हिडिओ लागली कुठल्या टॉपिकवर ती बघा. ओके, ती आम्हाला सांगा, आम्ही त्या रिगार्डिंग सुद्धा व्हिडिओ देऊ. फक्त एंडसेम स्कोरिंग करा.
आणि अभ्यास करताना पर्पल ॲट चॅनल सोबत व्हिडिओ आवडत असेल मित्रांनाही शेअर करा. तसंच पर्पल ॲट ॲप्लिकेशनवरनं नक्की अभ्यास करा. ॲप्लिकेशन डाउनलोड करा तुमच्या अँड्रॉइड ॲपल मोबाईलवरनं. यस, त्यामध्ये फ्री लेक्चर येते बघा. आवडले तर कोर्सेस सबस्क्राईब करा, कारण एक दोन दिवसात सुद्धा त्यात पेपर पॅटर्नचे व्हिडिओ आहेत ते बघा. त्यात 1-2 दिवसात विषय कसा काढायचा ते इम्पॉर्टंट टॉपिक सांगितले, तेवढेच व्हिडिओ बघायचे, बाकी स्किप करून द्यायचे, जेणेकरून 7-8 तासात तुमचा तो सब्जेक्ट संपेल. आणि 7-8 तासात ते IMP क्वेश्चन आणि 1-2 सॉल्व पेपर आहे आम्ही दिलेले आहे. सॉल्व पेपर जे कुठेच तुम्हाला भेटत नाही ते सुद्धा सॉल्व करून दिले, तेही पुणे युनिव्हर्सिटीच्या स्टँडर्ड नुसार सॉल्व केलेले पेपर आहे. सो ते रेफर करा बघा, त्या पद्धतीने जा, तुम्ही नक्की वर्गात पहिले येशाल. पर्पल ॲटची गॅरंटी. थँक्यू.